हॉटेलवरची भाजीच काय, पण चिकन मटण सुद्धा यापुढे वाटेल फिकं. असा चमचमीत सोयाबीन मसाला खाण्यासाठी तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर. नमस्कार, मी अश्विनी. रानातल्या किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण चुलीवरती चिकन मटणला सुद्धा मागे सारेल, पोट भरल पण मन भरणार नाही अशी चमचमीत सोयाबीनची भाजी बनवणार आहोत. चला तर मग उशीर न करता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर कढईमध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर मीठ घालून घ्यायचंय. तर मीठ घातल्यानंतर ना कढईमध्ये आपल्याला सोयाबीन घालून घ्यायचेत आणि या ठिकाणी मी मोठ्या आकाराचे सोयाबीन घेतलेत. तर एक 2 मिनिटं सोयाबीन आपण पाण्यामध्ये चांगले उकळून घ्यायचेत. एक 2 ते 3 मिनिटं सोयाबीन आपण चांगले शिजवून घेतलेले आहेत. तर थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचेत. म्हणजे पटकन गार होतेत आणि सोयाबीन मधलं आपल्याला चांगलं पाणी पिळून काढता येतं. तर त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचंय. तेल गरम झालंय तर तेलामध्ये जिरे घालून घ्यायचेत. जिरे छान तडतडले की बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदा आपल्याला चांगला लालसर रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परततोय तोपर्यंत आपण वाटण काढून घेऊया. तर वाटण्यासाठी या ठिकाणी मी एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. त्याचबरोबर आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याचं एकत्रित वाटण काढून घेऊया. हेच वाटण तुम्ही मिक्सर मधून पण काढू शकता. चॅनेलवर नवीन असाल आणि रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर रानातलं किचन या आपल्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या अशाच पाट्यावर वाटून चुलीवर बनवलेल्या गावरान रेसिपी पाहायला भेटतील. या ठिकाणी कांदा चांगला आपला परतलाय आणि वाटण पण तयार आहे. तर वाटण घालून घेऊया आणि वाटण चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय. वाटण चांगलं 2 ते 3 मिनिटं परतलंय. तर हळद घातल्यानंतर ना आपला काळा मसाला 1.5 चमचा काळा मसाला. तर काळा मसाला घातल्यानंतर ना एक 2 ते 3 मिनिटं आपण परतलंय आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय वाटण पूर्णपणे खाली लागलंय आपलं, कारण की आपण तेलाचा वापर एकदम कमी केलाय. तर या ठिकाणी आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि हे पाणी पूर्ण आटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण किती कमी तेलाचा वापर केलता, पण कमीत कमी तेलामध्ये फक्त रानातल्या किचनचा काळा मसाला वापरल्यामुळं अप्रतिम तेल असं सुटलेलं आहे. यामध्ये आपल्याला सोयाबीन घालून घ्यायचे आहेत. तर गार पाण्यामध्ये ठेवल्यामुळं पूर्णपणे थंड झालेत आणि दोन्ही हाताने चांगलं पिळून पाणी काढायचंय, म्हणजे जो पण काही सोयाबीनचा कडवटपणा असतो तो निघून जातो. या पद्धतीने पूर्णपणे पाणी पिळून काढलेले सोयाबीन कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. थोडंसं पाणी घालणार आहेत आपण. चवीनुसार मीठ. तर पाणी घातल्यानंतर ना मंद आचेवर एक 5 ते 10 मिनिटं भाजी चांगली उकळून घेऊया. अशा तऱ्हेने 5 ते 6 मिनिटं उकळल्यानंतर ना सोयाबीन आपल्या खाण्यासाठी तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हालाही आमचे
घरगुती व भेसळमुक्त मसाले मागवायचे असतील तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा.